नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरून घेतले मित्रांनो, पण मित्रांनो अद्याप परीक्षा नाही. तर ग्रामसेवक भरतीसाठी मित्रांनो जाहिरात निघालीसुद्धा, फॉर्म भरून घेतलेसुद्धा आणि मित्रांनो फॉर्मची तर तुम्हाला फीस आहे किती आहे. तर मित्रांनो एवढ्या विद्यार्थ्यांनी मेहनत करून स्वतः पैसे कमवून मित्रांनो फॉर्म भरले, पण मित्रांनो अद्याप ग्रामसेवक ही भरतीची जी आहे तर मित्रांनो डेट एक्झामची जाहीर झालेली नाही. तर 41,000 उमेदवार प्रतीक्षेत मित्रांनो. हा आकडा जो आहे फक्त रत्नागिरी जिल्ह्याचा आहे. तर मित्रांनो लाखो विद्यार्थ्यांनी ग्रामसेवकसाठी फॉर्म भरलेला होता. तर मित्रांनो अर्ज भरूनसुद्धा 3 महिने परीक्षाच झाली नाही. तर मित्रांनो तत्काळ परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांकडून मागणी होत आहे. तर जवळजवळ मित्रांनो फॉर्म मित्रांनो निघून, जाहिरात निघून जवळजवळ 3 महिने झाले, उलटून गेले. पण मित्रांनो अद्याप परीक्षेची कोणती अपडेट नाही, माहिती नाही. तर मित्रांनो परीक्षेची डेट नाही. तर इतके विद्यार्थी मित्रांनो परीक्षेची वाट पाहत आहेत, प्रतीक्षेत आहेत मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे मित्रांनो शासनाने आपल्या मित्रांनो जी मागणी आहे ग्रामसेवक भरती घेण्याची तर त्याची मित्रांनो दखल घेतली पाहिजे. आणि मित्रांनो कमेंटमध्ये देखील हॅशटॅग ग्रामसेवक भरती असं मित्रांनो कमेंट करा. मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रांनो पहा, रत्नागिरी जिल्ह्याचे पुढारी पत्र आहे मित्रांनो, त्याने ही बातमी छापलेली आहे. तर मित्रांनो पहा, जे वृत्तपत्र आहे त्याने देखील मित्रांनो दखल घेतलेली आहे. तर पहा मित्रांनो, राज्यातील ग्रामसेवक आरोग्यसेवक पदांच्या जे हजारो जागांसाठी लाखो उमेदवारांनी मित्रांनो अर्ज भरले आहेत. तर 3 महिन्याहून अधिक काळ लोटला, अद्यापही परीक्षेची तारीख नाही मित्रांनो, अपडेट नाही, काय माहिती नाही, कधी घेणार आहेत तेही माहीत नाही मित्रांनो. करण्यात आली आहे मित्रांनो, तारीख जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे लाखो विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत आहेत, परीक्षा घ्यावी अशी मागणी शासनाकडे करत आहेत. तर मित्रांनो लोकसभा जी निवडणूक आहे त्याची मित्रांनो आचारसंहिता लागणार आहे. तर मित्रांनो विद्यार्थ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे मित्रांनो. एक दिवस महत्त्वाचा आहे विद्यार्थ्यांसाठी आणि लवकरात लवकर ही परीक्षा घ्यावी मित्रांनो, अशी विद्यार्थ्यांची एक मित्रांनो अपेक्षा आहे. तर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. त्याआधी ग्रामसेवक आरोग्यसेवक भरती परीक्षा घेऊन करण्याची मागणी होत आहे. तर देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त राज्य शासनाने वर्षभरामध्ये 75,000 शासकीय नोकऱ्यांची घोषणा केली होती. तर अमृत महोत्सव माहीतच आहे आपणाला, त्यानुसार ही मित्रांनो भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहेत. तर त्यानुसार काही विभागात पदभरती राबवण्यात आली. तर काही परीक्षा मित्रांनो घेतलेल्या आहेत, पण ग्रामसेवकची जी मित्रांनो मोठी जाहिरात निघालेली होती, खूप विद्यार्थ्यांनी लाखो विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता. तर त्या मित्रांनो जी परीक्षा आहे त्याची विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. आणि राज्य शासनाने आपल्या मित्रांनो जी आपण जे व्हिडिओ बनवत आहोत ही भरती प्रक्रियेबद्दल तर राज्य शासनाने दखल घेतली पाहिजे. तर एवढं मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा. तर त्यानुसार भरती प्रक्रिया सुरू आहे. अर्ज भरून 3 महिने लोटले, पण परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली नाही. त्यामुळे लवकरात लवकर परीक्षा घेण्याची गरज आहे. राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागात कंत्राटी आरोग्यसेवक, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका आदी पदांची जाहिरात काही महिन्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यासाठी राज्यभरातून लाखो उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तर ते विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत आहेत आणि मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष करत आहे. तर का दुर्लक्ष करत आहे मित्रांनो ते माहीत नाही. आता लोकसभेची आचारसंहिताही लागणार आहे. तर मित्रांनो ही परीक्षा लवकरात लवकर घ्यावी अशी प्रत्येक विद्यार्थ्यांची एक मित्रांनो अपेक्षा आहे. तर लाखो विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत या परीक्षेच्या. तर विद्यार्थ्यांचेही मित्रांनो येथे मागील काही वर्षांपासून विविध भरती प्रक्रिया रखडत आहेत. ग्रामसेवक आरोग्यसेवक परीक्षा ही रद्द झाली होती, मात्र पुन्हा एकदा परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. परंतु अद्याप ग्रामसेवक आरोग्यसेवक व इतर काही पदांसाठी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होऊनसुद्धा परीक्षा घेतली गेली नाही. त्यामुळे ही परीक्षा आचारसंहिता लागण्यापूर्वी घ्यावी, अन्यथा लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. तर विद्यार्थ्यांचे ही मित्रांनो ही जे मनोगत आहे, जे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका कुशंका आहेत तर ते मित्रांनो जाहीर होत आहेत. तर जिल्ह्यात अर्जांचा पाऊस, हा रत्नागिरी जो जिल्हा आहे त्याची मित्रांनो माहिती आहे. तर रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 18 पदांच्या 715 जागांसाठी तब्बल 70,608 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. तर यात ग्रामसेवक पदासाठी सर्वाधिक म्हणजे तब्बल 41,000 अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यात 185 जागा आहेत. तर एवढ्या खूप विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे. तर लवकरात लवकर शासनाने ही जी आहे ग्रामसेवक भरती त्याची डेट जाहीर करावी आणि परीक्षा लवकरात लवकर घ्यावी. तर ग्रामसेवक आरोग्यसेवक भरती प्रक्रिया शासनाने तातडीने पूर्ण करावी. 3 महिन्यांपासून
भरती प्रक्रिया रखडली आहे. परीक्षेबाबत सरकार कोणतेही निर्णय घेत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. तर शासनाने परीक्षेचे लवकरात वेळापत्रक जाहीर करावे. तर कल्पेश गव्हाळी, तर रत्नागिरी बेरोजगार, तर मित्रांनो येथे दिलेला आहे. तर अशी जे विद्यार्थ्यांचे जे कमेंट आहेत याच्यामध्ये वृत्तपत्रामध्ये हे छापलेले आहेत. तर विद्यार्थ्यांचं एक नाराजी, खूप तीव्र नाराजी एक विद्यार्थ्यांमध्ये झळकत आहे. तर मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि शासनाने या व्हिडिओची जी ग्रामसेवक भरती आहे त्याचीही दखल घ्यावी. तर मित्रांनो एवढीच आपण अपेक्षा करूयात आणि लवकरात लवकर मित्रांनो ही परीक्षा घ्यावी अशी राज्य शासनाकडे आपण मागणी करूयात. तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.